पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव आयुर्मार्गी आक्रमणवा. पुढे चालू. आम्हाला जाईचं पत्र आलं. जाई म्हणजे जहाल मंजुळाबाईंची मुलगी. हिच्यावर टिळकांचं मुलीप्रमाणे प्रेम होतं. नागपुराला ही नर्सिंगचं काम करीत होती. तिथेच ती आजारी पडली. टिळक साताऱ्याहून निघायच्या आधी ती त्यांना भेटण्यासाठी नागपूरहून निघाली, पण मध्ये तिची स्वतःची प्रकृती अतिशय बिघडल्यामुळे ती नागपूरला परत गेली. आता मात्र तिचं पत्र आलं की पप्पा, मी इकडे जितकी आजारी आहे तितकेच तुम्ही तिकडे आजारी आहात. माझी तर आशा डॉक्टरनी सोडली. आपली भेट होणं आता अशक्य आहे. भावालाही तिचं पत्र आलं होतं. येता आलं तर मला येऊन भेटून जा. तो ते पत्र घेऊन आमच्याकडे आला. आम्ही त्याला आग्रह करून त्याचे 50 रुपये त्याला परत घ्यायला लावले आणि नागपूरला पाठवलं. पंडिता रमाबाईंनी मनोरमाबाईंना आमच्याकडे भेटायला पाठवलं. मनोरमाबाई 100 रुपये आणि फराळाचं बरोबर घेऊन आल्या. टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे खूप आबादानी झाली. सुट्टी घेऊन मुंबईहून बेबी आली. दत्तूनी काही दिवस रजा घेतली. सुनेला बरं नव्हतं, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात तिने काही जिन्सा करून दत्तू बरोबर पाठवले. सुनेचा आजार तिच्या आईबापांना मानवला तसाच आम्हालाही मानवला होता. आपण आजोबा होणार म्हणून टिळकांनाही त्या आजारात मधून मधून आनंद होत असे. मी तेवढ्या गडबडीत नातवाचं शिवण काढलं होतं आणि त्यातली एक गोधडी टिळकांनी आपल्या हाताने शिवली होती. टिळकांना एवढा मोठा असाध्य रोग तरी कोणता झाला होता? तर मूळव्याध. पण त्या मूळ व्याधीच्या दुखण्याने त्यांचा जीव अधूनमधून अतिशय कासावीस होत असे. ते डॉक्टर गोऱ्यांच्या मागे लागले होते की मूळ व्याधीचं ऑपरेशन करून टाका. पण त्यांना थोडा ब्रॉन्कायटिस झाला होता. तेव्हा डॉक्टर गोरे म्हणत की अहो, तुम्हाला क्लोरोफॉर्म नाही देता येणार, औषधानेच हळूहळू बरं वाटेल. त्यांनी आणखी एका दोघा डॉक्टरांना टिळकांची प्रकृती दाखवली आणि त्यांचंही मत डॉक्टर गोऱ्यांप्रमाणे पडलं. टिळकांना जितका जितका त्रास होई तितकं तितकं त्यांनी अधिकाधिक गोड असे अभंग लिहावेत. पुण्याच्या दवाखान्यात त्यांनी 30-35 अभंग लिहिलेत. जाईच्या मृत्यूची बातमी इथेच आली आणि त्यावर त्यांनी एक अभंग लिहिला. गोविंदाग्रज कवींच्या मृत्यूसंबंधी लिहिलेली कविता सुद्धा इथलीच आहे. थोड्या दिवसांनी त्यांना बरं वाटायला लागलं. मुलं मुंबईला परत गेली. पण बरं जरी वाटत होतं तरी टिळकांचं मन काही त्यांना बरं सांगेना. चांगले खात पीत लिहित वाचित चालत बोलत गात, पण आपलं ऑपरेशन झालंच पाहिजे असं त्यांच्या डोक्याने पूर्णपणे घेतलं होतं. त्याच वेळेला माझ्या व्याह्यांचं असं पत्र आलं की जे जे हॉस्पिटलमध्ये कोणी फार चांगला सर्जन आलेला आहे, आणि ह्याच्या मागोमाग फ्रिंचले साहेबांचंही पत्र आलं की जे जे हॉस्पिटलमध्ये फार चांगला सर्जन आलाय, तो माझा मित्र आहे आणि मी तुमची तिथे जाण्याची व्यवस्था करतो. इकडे पुण्यातल्या दवाखान्यातली सगळी मंडळी त्यांच्या जाण्याच्या विरुद्ध होती. डॉक्टर गोऱ्यांनी टिळकांना 100 वेळा सांगितलं की तुम्ही जाऊ नका, मी तुमची सगळी व्यवस्था इथे करतो. ऑपरेशननी भलतंच काहीतरी होईल, माझी इच्छा नाही तुम्ही ऑपरेशन करावे अशी. पण टिळक म्हणाले, मला पुष्कळ काम आहेत, मला चांगलं बरं झालंच पाहिजे. ख्रिस्तायन आहे, देवाचा दरबार आहे, तुम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध काही येऊ नका. आणि यावर डॉक्टर गोरे निरुत्तर झाले. इकडे सून जरा कुठे लोळून उठते, तो दत्तू आजारी पडला. आम्हाला इतकंच कळलं होतं की त्याला साधारण बरं नाहीये, पण त्याला झाला होता टायफॉइड आणि सुनेला होता 6वा महिना. शेवटी टिळकांचं मुंबईला जाण्याचं ठरलं. फ्रिंचले साहेबांनी त्यांच्यासाठी 2nd क्लासचा डबा रिझर्व केला. टिळक निघाले तेव्हा दवाखान्यातल्या लोकांना फार वाईट वाटलं. डॉक्टर गोऱ्यांच्या डोळ्यांना पाणी आलं. त्यांची पक्की खात्री होती की आज आपण गुरु महाराजांची ही प्रेतयात्राच पाहत आहोत. ते आणि त्यांच्या पत्नी टिळकांना गुरु महाराज म्हणत असत. आम्ही रात्री पुण्याला गाडीत बसलो. ते दुसऱ्या दिवशी पहाटे भायखळ्याच्या स्टेशनवर उतरलो. जे जे हॉस्पिटलमधून टिळकांना नेण्यासाठी स्ट्रेचर पाठवण्यात आलं होतं. ते पाहून टिळक हसायला लागले. त्यांनी ते परत केलं आणि स्वतः जाऊन गाडी वगैरे ठरवली. आम्ही दत्तूच्या दाराजवळ उतरलो. टिळकही वर जात होते, पण मलेलू पाळक म्हणाले, तुम्ही आता इथे थांबू नका, एकदम दवाखान्यात जा. हो नाही, मला दत्तूला भेटू द्या असं ते म्हणाले. पण त्यांना काळच बोलवीत होता. ते पायरी देखील चढले नाहीत.
एका कफनीशी स्वतः चालून ते जे मध्ये गेले. परस्वाधीन जिणं आणि पुस्तकी विद्या असं झालं. ज्या दिवशी टिळक पायी गेले त्याच्या 9व्या दिवशी चौघांच्या खांद्यावरून जे मधून ते बाहेर आले. टिळक जेजेत गेले. मी आणि बेबी माडीवर गेलो. भायखळ्याच्या स्टेशनवर माझी जी कंबर खचली आणि जे हातपाय गळाले ते बेसुमारच. वर येऊन पाहते तो दत्तू अगदी 6 महिन्यांचा आजारी. त्याला पाहून माझ्या तोंडचं पाणी पळालं. मी जरी आजारी नव्हते तरी एकसारखी आपली पडून राहायची. सुनेला दत्तूचं बरंच पाहावं लागे. टिळकांची खबर घ्यायला घरात कोणीच नाही. मुंबईमध्ये पाय पडताच आम्ही त्यांना मुकलो आणि ते आम्हाला मुकले. पुढचं भाकीत जाणून मी पाळकांच्या हाती निरोप पाठवला की डॉक्टर गोरे ऑपरेशनच्या विरुद्ध आहेत. पण पाळकांचा हाती परत निरोप आला की मी काय हजामतीचा धंदा करतो का? शहाण्याला कोण शिकवणार? तो बिचारा कोणता का धंदा करीत असेना, पण केस हाती घेतल्याच्या 3ऱ्याच दिवशी त्यांनी इंग्लंडला प्रयाण केलं. तेव्हा त्याच्या सर्जरीत आणि न्हाव्याच्या धुपटीत काही अंतर असलं तर माझ्यासारख्या अडाणी बाईला कसं कळणार? सिंहस्थाची पर्वणी आणि गंगापुत्रांचा सुळसुळाट. तशीच जे मध्ये या वेळेला परीक्षेची पर्वणी आणि विद्यार्थ्यांचा सुकाळ होता. प्रत्येक रोग्याच्या अवयवागणिक होतकरू डॉक्टर रोगांची चिकित्सा करायला जमत. टिळकांची परीक्षा कसून जोरात चालू झाली. आमचं घर म्हणजे आता रोगांचं माहेरघर बनलं होतं. सून अशक्त, मुलगा बिछाण्यावर पडून. मी मुंबईला पाय ठेवताच पथारी धरलेली. चिकीला मुंबईची हवा न मानवल्यामुळे ती कशी तरी दम धरून बसली होती. देवाच्या कृपेने बेबी तेवढी बरी होती. पण जवळ दुसरं कोणी माणूस नव्हतं आणि बेबी दवाखान्यातून विचारपूस करून यायची. प्रोफेसर पाटणकर त्यावेळेला मुंबईला होते. ते आपलं काम सांभाळून उरलेला वेळ आम्हाला मदत करायला येत असत. तो मे महिना होता आणि उन्हाळा घालवायला पुष्कळ ओळखीचे लोक बाहेरगावी गेले होते. बाकी आपल्या कामधंद्यात. आमचे व्याही विहीण माथेरानला गेले. आमची सून त्यांची एकुलती एक कन्या आणि तिची स्थितीही अशी. तेव्हा साहजिकपणे तिलाही बरोबर न्यावं असं त्यांना वाटत होतं. पण तिचा पाय काही निघेना. ती राहिली मुंबईलाच. त्यावेळी बेबी, बाबू पाटणकर आणि मनोहर राऊतगरे या सगळ्यांनी जे काही केलं ते अमोलच होतं. 5 दिवसांनी बेबीने मला बळेच दवाखान्यात नेलं. तो तिथेही टिळक पडल्या पडल्या लिहितच होते. ज्ञानोदयातले लेख आणि अभंग त्यांनी मृत्यूशी झगडत असताना लिहिलेलं आहे. माझं अखेरचं भाषण आणि ते सुद्धीत असतानाची भेट या मुलीमुळेच झाली. मी आता बरा आहे, लवकरच बरा होईन, काळजी करू नको. मला माझी 2 मोठाली कामं अजून करायची आहेत, ख्रिस्तायन आणि देवाचा दरबार. माझं आवडतं गाणं कोणतं आहे सांग बघू. शत्रू गराडा घालूनी बसले, बसवत त्यांना कोण पुसे. पिता परात्पर ज्याचा त्याहून, पर्वत शतही धीर नसे. आकाशाची कुऱ्हाड आली येऊ द्या. पिता परात्पर ज्याचा त्याला, खेळाया होईल सध्या. आधी व्याधी उभे पुढे हे, जरा मरण पाठी मागे. पिता परात्पर ज्याचा त्याची, शक्त नहे लढण्याजोगे. तेव्हा 1919 साल हे लक्षात ठेवण्यासारखं होणार आहे. हा सगळा उपदेश मला आहे हे मी ओळखलं. माझं अंतःकरण भडभडून आलं. माझे ओले डोळे त्यांच्या दृष्टीला पडू नयेत म्हणून मी हळूच बाहेर आले आणि मनसोक्त रडले. त्याच दिवशी सूनबाई खबरीस गेली आणि तिला जवळ घेऊन त्यांनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुला आता मुलगा होणार आहे. दुसऱ्या दिवशी मेडिकल कॉलेजमधला दत्तूचा एक विद्यार्थी मित्र येऊन सांगायला लागला की टिळकांना ताप आलाय, पण काळजीचं काही कारण नाही. पण तोच ताप 105 पर्यंत चढला आणि 3ऱ्या दिवशी बाबू पाटणकर रात्रभर त्यांच्याजवळ बसून होता. शुक्रवार तारीख 9 मे 1919 दुपारी 2 वाजता बेबी जे मध्ये त्यांना भेटायला गेली. मी आणि दत्तू निजूनच होतो. दत्तूचं मन त्याला सांगायला लागलं की पप्पांना भेटायला जावं, पण तो अजून अंथरुणामधून उठू सुद्धा शकत नव्हता. तरी तो तसाच उठून माझ्याकडे आला आणि म्हणाला, चल आपण दोघे जण जाऊन येऊया. पण माझं काही धैर्य होईना. शेवटी आम्ही पायीच निघालो. तो मला आणि मी त्याला आवरीत कसे बसे चाललो. कसं तरी करून एकदाचा दवाखाना गाठला. दाराशी बेबी एका झाडाला टेकून उभी होती. आम्ही तडक त्यांच्या वॉर्डात गेलो. त्यांना मॉर्फियाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं.
जवळच मनोहरराव उजगरे आणि काशीनाथ रघुनाथ मित्र होते. आणखी एक दोघ जण होते. अखेर टिळकांना आपला मुलगा भेटला. त्यांनी त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं. बोलवत नव्हतं, पण त्यांनी तोंडाकडे बोट दाखवलं. दत्तूनी त्यांच्या तोंडात चमचाभर पाणी घातलं आणि त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. ते रोज सकाळी म्हणत ती भूपाळी मला आठवली, की उठ उठ माझ्या जीवा, वंदुनी दिन रजनीच्या धवा, आयुर्मार्गी आक्रमणवा, कर गौरवा देवाच्या. बेबी बाहेर उभी होती. तिला येऊन मी मिठी मारली. बेबी, तुझी आई गेली, बाप जिवंत आहे असं समज. मी तुला मुळीच कमी पडू देणार नाही. तुझं शिक्षण मी पुरं करीन. आम्ही दोघी घरी आलो. थोड्या वेळाने श्रीयुत मित्रांनी आणि मनोहरराव उजगर यांनी दत्तूला घरी आणून पोचवलं. चिकी दाराशीच आमची वाट बघत उभी होती. तिने विचारलं, आजोबा कसे आहेत? आता बरे आहेत. मग मला का नाही नेत त्यांना भेटायला? ते तुला उद्या भेटतील. आमच्या घरात मृत्यूने पाय टाकल्याचं चिन्ह सुद्धा दिसत नव्हतं. शेजारी पाजारी कुणाला कळलं सुद्धा नाही. टिळकांच्या इच्छेप्रमाणे इथवर तर पार पडलं. मनोहरराव उजगरे यांच्या मनाला आणि शरीराला विसावा मिळाला की नाही, हे एक देवच जाणे. पुढील सर्व व्यवस्था त्यांनी न सांगता आपल्या अंगावर घेतली. तारा करणं, टेलिफोन करणं, छापखान्यात जाणं, वेळ ठरवणं, हे सगळं त्यांनी केलं. टिळकांच्या विलप्रमाणे सगळं करावं अशी महाबळेश्वराहून मिशनरींची तार आली. तेव्हा आम्हाला त्या विलची आठवण झाली. मनोहरराव म्हणाले, काय करायचं? सारं टिळकांच्या इच्छेप्रमाणे करायचं, असं आम्ही उत्तर दिलं. ज्या घरातून 6 महिन्यांपूर्वी नाताळचा सण करून टिळक बाहेर पडले होते, त्या घरामध्ये 10 मेला टिळकांना परत आणण्यात आलं. चिकीला आता खरा प्रकार कळला. पुष्कळशी मंडळी बाहेरगावी गेली होती, तरी वर्तमानपत्र, तारा, टेलिफोन यामुळे नगर, अलिबाग, पुणे, लोणावळा वगैरे ठिकाणाहून लोक जमा झाले. टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे काळा रंग अजिबात वर्ज्य केला होता आणि काळ्या किंवा पांढऱ्या गाडीचा प्रश्नच आला नाही, कारण त्यांची पेटी हातोहाती उचलून नेण्याचं मंडळीने ठरवलं. भायखळ्याचं उपासना मंदिर मंडळींनी गच्च भरून गेलं. त्यात हिंदूही होते, ख्रिस्तीही होते. मी रडत नव्हते, पण भानावर नव्हते. उपासना झाल्यावर मंडळींनी भजन करीत करीत ती पेटी वरळीला धनभूमीकडे नेली आणि दुसऱ्या दिवशी एका लहानशा पेटीत अस्थी गोळा करून आणल्या. भजनी मंडळीने प्रेतयात्रेत म्हणण्यासाठी निवडलेलं भजन टिळकांचंच होतं. त्याचे सूर आणि शब्द आज 16 वर्ष झाली आहेत, तरी माझ्या कानात तसेच घुमतायत असं वाटतं. ते भजन हे: भय काय तया प्रभु ज्याचा रे, सर्व विसरली प्रभुमय झाली, पूर्ण जयाची वाचा रे, जगात विचरे उपकारास्तव परिनच तो जगताचा रे, येथे निर्धन परत्र ज्याचा, सर्व धनाचा साचा रे, देह तयाचा परंतु आत्मा त्यात वसे ख्रिस्ताचा रे, आधी व्याधी मरणावरती पाय अशा पुरुषाचा रे. प्रकरण समाप्त.